विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखली जात असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात आज रात्रभर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्री संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही जे भाविक श्री क्षेत्र पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते विदर्भाची प्रति पंढरी असलेल्या शेगावला दर्शनासाठी येत असतात। या अफाट गर्दीचे नियोजन करण्याकरिता आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे याकरिता श्री संत गजानन महाराज संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 5 जुलै रोजी रात्रीपासून तर 6 जुलै रोजी आषाढी एकादशी संपेपर्यंत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहेत। मराठवाडा, जळगाव, खानदेश आणि विदर्भातून हजारो भाविक संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले आहेत। आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहेत। यामध्ये पहाटे काकडा आरती, भजनांचा कार्यक्रम, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। यासोबतच सायंकाळी श्रींच्या पालखींची मंदिर परिक्रमा देखील निघणार आहे। श्री संस्थानच्या वतीने भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता सर्वतोपरी सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहे। भाविकांना 5 जुलैच्या रात्री आणि 6 जुलै रोजी दिवसभर श्रींचे दर्शन घेता येईल। तर आषाढी एकादशीच्या या विशेष मुहूर्तावरून आपणही शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रीचे दर्शन घेऊ शकता। संस्थानच्या या निर्णयामुळे अनेक भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येणार आहे।